न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। मुकुंदनगर हल्ल्याचा थरारक शेवट, जीवघेण्या मारहाणीत धीरज परदेशींचा मृत्यू। अहिल्यानगर हादरलं। मुकुंदनगरमध्ये पालिका कर्मचाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात धीरज कचरूसिंग राजपूत उर्फ परदेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। 7 ऑगस्ट रोजी दर्गा दायरा कब्रस्तान परिसरात स्ट्रीट लाईट पॅनलचं काम करत असताना परदेशी यांच्यावर लाकडी बल्ल्या आणि लोखंडी पाईपने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे। इसको मार डालो अशी आरोळी देत जीवघेणा हल्ला केल्याचं फिर्यादीत नमूद आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या परदेशी यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली। या प्रकरणात कॅम्प पोलिसांनी युनुस खान साहेब शेख वय 48 वर्ष याला पहाटे 3:34 अटक केली आहे, तर मेहराज सय्यद, सिराज सय्यद, मुस्तकीम सय्यद यांच्यासह इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। आता सवाल एकच, परदेशींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या उर्वरित आरोपींना पोलीस कधी ताब्यात घेणार? या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय? परदेशी कुटुंबाचा आक्रोश आणि न्यायाची मागणी आता आणखी तीव्र झाली आहे। मुकुंदनगर हल्ला प्रकरणात पोलिसांच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण अहिल्यानगरचं लक्ष लागलं आहे। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।